सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर खून प्रकरणातील आरोपी निलेश विठोबा गडदे उर्फ एनजी ग्रुप या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का लागू करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे। या कारवाईत एका बालकासह एकूण 9 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। पोलीस तपासानुसार निलेश गडदे आणि त्याच्या साथीदारांनी सांगली मिरज कुपवाड जत कवठे महांकाळ तसेच कर्नाटकातील काही भागात एनजी ग्रुप या नावाने संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केली होती। 2017 पासून या टोळीनं खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर मारहाण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थांचे गुन्हे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी या प्रकरणाचा तपास करून सरकारी अभियोक्त्यांचा अभिप्राय घेत मोक्का लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता। प्रस्तावाची छाननी करून मोक्का लागू करण्यास मंजुरी देण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे सोपवण्यात आला असून संघटित गुन्हेगारींविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।